चला मॅच होते ऑन सेमीफायनल क्रमांक 1 चा थरार आपण पाहतोय. स्ट्राईकला बॅटर दौलत शिंदे, नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत विनायक शिंदे, तर पंचांची कामगिरी पार पाडतायत संतोष भोसले आणि सुनील साळुंके. राईट मोर द विकेट सुरेश शिंदे, पहिलाच बॉल घोटना टेक तमाशा देख, आउट ऑफ द पार्क. आगतम स्वागतम सुस्वागतम. सुरेश शिंदे वरती केलंय आक्रमण, येतोय धमाका षटकार. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केले. स्वप्न पाहिलंय आज आणि स्वप्न पूर्ण करायचं असेल तर स्वप्नांचा पाठलाग देखील करावा लागेल. यावेळेस कमबॅक केलंय, चेंडू थोडासा खाली राहिलेला पाहायला मिळतोय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. कमबॅक खूप महत्वाचा आहे, कारण पहिला बॉल जर तुम्ही षटकार खर्च करताय तर पुढील बॉल वरती व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. मागील सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच आशिष अंतिम षटक हातळ आणि सामना विन करून दिलाय. यावेळेस भन्नाट वेगावरती झाला स्वार, चेंडूने घेतलाय स्टेनचा वेध, त्रिफळाची फलंदाज दौलत शिंदे येतोय बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का, मोठा हादरा नक्कीच बसलाय, कारण ज्याने ठोकला त्यालाच आपल्या जाळ्यामध्ये खेचला. याला म्हणतात कमबॅक. बॅटर क्रमांक 3 मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत योगेश कांबळे. 3 षटकांची मॅच आणि 3 षटकांमध्ये किती धावेपर्यंत मजल मारतोय सावरी संघ याच्याकडे नक्कीच पाहिलं जाईल. याची देह याची डोळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा आपुलकीचा, हा सुख सोहळा आनंदाचा. आयुष्यातला प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण जिथे आनंद घेता येईल तिथे आनंद घेण्याचा प्रयत्न करा, कारण उद्याचा दिवस कोणी पाहिलाय आणि क्रिकेट हा असा खेळ आहे, अगदी किती टेन्शन असू द्या मैदानावरती आल्यानंतर ते पूर्ण दूर होतं. तरुणाईचा वेळ छंद क्रिकेट, क्रिकेटला काळ राहिला नाही, क्रिकेटला वेळ राहिला नाही. रमेशजी टेनिस क्रिकेट खेळतोय आपण, त्याचबरोबर पावसाळी क्रिकेट देखील खेळलं जात आहे. कालांतराने क्रिकेट क्षेत्र जर आपण पाहिलं तर खूप उंचावरती गेलंय. खूप मोठमोठ्या लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक विभागामध्ये 2-2, 3-3 असोसिएशन आहेत, त्यांच्या माध्यमातून लीग स्पर्धा असतील, ग्रामीण स्पर्धा असतील, बऱ्याचशा स्पर्धा खेळायला मिळत आहेत आणि प्रत्येक खेळाडूला एक व्यासपीठ नक्कीच मिळालंय. येस, व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ बॅटिंग. विनायक शिंदे लांगा प्रिझन चिरून 7 धावांसाठी षटकार प्राप्त केलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट एक्सपिरियन्स दोन्ही बाजूला पाहायला मिळतोय, परंतु बाजी मारले विनायक शिंदे. दुपारचं सत्र चालू होते, पावसाचं आगमन थोड्याच वेळामध्ये होईल अशी अपेक्षा आहे, कारण खूप चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. हाय स्कोरिंग हा मुकाबला, बेस्ट वर्सेस बेस्ट, काटेकी टक्कर. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 13 धावा. शतक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 2 ब्लास्ट नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळालेत. सुरेश शिंदे, हा मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, कमलेश आणि सुनील चेंडूवरती स्वार, कमलेश याने टिपलाय झेल आणि विनायक शिंदे यांचा संपलाय खेळ. त्याचबरोबर शतक क्रमांक पहिलं देखील समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड सावरी टीमचं 13 धावा, 2 विकेट महत्वपूर्ण प्राप्त केलेत. एक बाजू जर आपण पाहिली तर सावरी संघाकडून ज्याच्याकडून प्रामुख्याने मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाते तो म्हणजे दौलत शिंदे आणि विनायक शिंदे. ही जोडी पवेलियन मध्ये पाठवण्यामध्ये यश आलंय सुरेश शिंदेला, कारण जर आपण पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये 2 षटकार खर्च केले, परंतु त्याच षटकामध्ये 2 महत्वाचे मासे देखील आपल्या जाळ्यामध्ये खेचले. याला म्हणतात कमबॅक, याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात टेनिस क्रिकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतात
अभि शिंदे, नवीन बॅटर प्रवीण शिंदे. यावेळेस जर आपण पाहिलं तर चेंडू थोडासा खाली राहिलाय, बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल. यावेळेस फटका सुरेख खेचलाय, सुरेश आहे मात्र मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, मिलेंगे पुरे छे 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 छे. 6 धावा. काय बॅटिंग चाललंय, प्रत्येक फलंदाज एक षटकार खेचतोय. दौलत यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला, विनायक यांच्या बॅटमधून एक, यावेळेस योगेश यांच्या बॅटमधून एक. लढत खूप महत्वाची आणि यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आहे परंतु नो मॅन्स लँड मधून 1 बाउन्स, घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव नक्कीच मिळते. धावा झालेत 20. शतक क्रमांक दुसरं मार्गस्थ आपण पाहतोय. अभि पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस यष्टरक्षक कमाली करतायत परंतु डॉट बॉल येतोय. हा डॉट बॉल एक एक दर प्रेशर नक्कीच निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. मंजिल उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है, क्योंकि पर होने से कुछ भी नहीं होता यारो, उड़ान तो हौसलों से होती है. अभि पुन्हा एकदा सज्ज, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी जर यष्टरक्षकाने पकडला असता तर योगेश यांना मात्र माघारी परतावं लागलं असतं. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. जर आपण पाहिलं तर एक षटकार खर्च केला, त्यानंतर कमबॅक केलाय. आजचा दिवस जर आपण पाहिला तर अभि शिंदे एक नवीन चेहरा टेनिस क्रिकेट त्यानंतर अर्बन क्रिकेट मध्ये पाहायला मिळतोय. ऑन साइडला कार्पेट साईने चेंडू, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडस मिसफील्ड परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केलेत. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर कित्येक वेळेस आपल्याला पाहायला मिळतात एकतर्फी मॅच होतात, तर कित्येक वेळा अगदी चुरशीच्या लढती पाहायला मिळतात. शतक क्रमांक 2 समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस सावरी टीमचे धावफलक 23. अजूनही एक षटक शिल्लक पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये किती षटकार किती चौकार येतील यावरती नक्कीच लक्ष राहील, कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर कोरगळ संघाने देखील आज अप्रतिम बॅटिंग केले. खास करून सचिन शिंदे मागील 2 मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग, त्याचबरोबर अभि शिंदे, सुरेश शिंदे इनफॉर्म आहेत. आज काहीतरी वेगळं पण या टीमच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतंय. निवृत्ती शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती, फुलटॉस होता, चेंडू सरळ हवेमध्ये उंच उडालाय, फॉलो थ्रो मध्ये टिपलाय झेल. प्रवीण शिंदे येथील डगआउट मध्ये. फुलटॉस बॉल होता, या चेंडूवरती षटकार येणं महत्वाचं होतं. षटकार आला देखील असता परंतु थोडासा खराब थ्रो, बॅटचा फ्लो कुठेतरी खराब पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतात अनिल शिंदे. पहिलाच बॉल डिलिव्हर केला आणि पहिल्याच बॉलवरती एक महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केलाय. नवीन बॅटर स्ट्राइक इनला अनिल शिंदे, एक लेजंड क्रिकेटर. स्लोवर चेंडू टाकला, अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय परंतु घोषित क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव मिळेल. चकवा दिलाय, फसवण्याचा प्रयत्न केला. थोडंसं स्वतःवरती निराश असतील, कारण चेंडू जर पाहिला तर एकदम स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. जर नजर तुमची तीक्ष्ण असती तर या चेंडूवरती षटकार नक्कीच पाहायला मिळाला असता. यावेळेस वेगावरती झालाय स्वार, उडवून दिलाय. धावा असतील किती? षटकार 6 धावा. पहिला बॉल देखील हाच लेंथ मध्ये होता परंतु त्यावेळेस स्लोवर होता, यावेळेस थोडासा वेग वाढवला आणि त्याच वेगाचा फायदा घेतला अनिल शिंदे आणि चेंडूला पाठवून दिला 6 धावांसाठी. धावा झाली 30-30. सन्मानजनक स्कोर पर्यंत मजल नक्कीच मारले. अजून काही चेंडू या षटकामधील शिल्लक. यावेळेस ऑफ साइडला कार्पेट साईने फटका खेळलाय. पॉइंट मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत अभि, फील्ड केलाय, थ्रो देखील थोडासा खराब. त्या दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट.
नेक्स्ट मॅच शिंदी विपक्ष वलवण अ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मॅच मध्ये टॉस साठी यायचंय. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्र थोडंसं कुठेतरी खराब. एकच सिंगल डाव. स्कोर कार्ड पाहायला मिळतोय 32-32, माफ करा 33-33. एवढं लेट दुसरा बॉल टाकायला. अनिल शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार नक्कीच खेचला होता यावेळेस. चेंडू थोडासा खाली राहिला. कुटाप्याचा चेंडू, बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. आणि मॅच जर आपण पाहिली तर शतक क्रमांक 3. एक चेंडू अजूनही शिल्लक राहिला. एक शेवटचा बॉल आणि या चेंडूवरती एखादी मोठा फटका पाहायला मिळतोय का? नो बॉल आहे का? नक्कीच पुढील चेंडू असेल फ्री हिटचा. एखादा मोठा फटका पाहायला मिळतोय का? फ्री हिट बॉल. यावेळेस वेगवान गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल होता, त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धाव मात योगेश कांबळे बाद होतील, परंतु एक धाव नक्कीच प्राप्त केली जाईल. एका धावेने सरासरी जर आपण स्कोर पाहिला तर 35 धावा. 36 धावेंचं मापक असं आव्हान. 18 आणि 36 प्रति चेंडू तुम्हाला 2 धावेच्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. चला सावरी टीम आपण शतरक्षण त्वरित सजवा, तर कोरगल टीम आपण सलामी जोडी देखील पाठवायचे. चला शिंदी टीमचे कॅप्टन आणि वलवण अ टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. नक्कीच नाणेफेकीचा कौल शिंदी संघाच्या पक्षामध्ये गेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केले वलवण अ संघाला प्रथम बॅटिंगसाठी. आपण दोन्ही संघ सज्ज राहायचंय. यानंतर आपली मॅच त्वरित असेल. आपण सर्वांनी सहकार्य करा प्लीज. वेळ खर्च आपण खूप केलाय आणि बी ग्रुप अजून आपल्याला खेळवायचा आहे. फक्त एक मॅच झाले. चला सावरी टीम आपण शतरक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. अठरा चेंडू आणि 36 धावेंचं आव्हान आहे. हाँ चलेगा. कोरगड संघाची सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सचिन शिंदे आणि अभि शिंदे. या उद्याच्या 2 मॅच खूप चांगल्या प्रमाणे वन साइड मॅच जिंकले. ही मॅच असेल महत्वपूर्ण, कारण सेमी फायनल क्रमांक 1 आपण पाहतोय आणि सेमी फायनलचा प्रवेश केल्यानंतर तुम्ही एक मॅच जिंकायची आणि फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. महत्वपूर्ण मॅच. दोन्ही संघ तुल्यबळ पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही संघांमध्ये बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल चांगला खेळ संपूर्ण दिवसभर राहिलाय. महत्वपूर्ण लढत करो या मरोची परिस्थिती. कोण जिंकेल ही मॅच, कोण जाईल फायनल मध्ये, थोड्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच शिंदी विपक्ष वलवण
शिंदे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आपण सज्ज राहायचंय. गोलंदाजी ट्रॅक वरती शतक क्रमांक पहिलं दौलत शिंदे. बॅटिंग मध्ये काहीतरी खास करू शकले नाहीयेत, परंतु गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असेल. पहिलाच बॉल. यस, तेच तर पडल्यानंतर उसळी घेतोय भन्नाट वेग. पहिलाच बॉल डॉट बॉल. एक्सलेंट डिलिव्हरी. सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलं या मॅच कडे. सेमीफायनल क्रमांक 1. येस, अप्रतिम. अगदी बॅटच्या मधल्या भागामध्ये प्रॉपर टायमिंग. हवाई मेल, हवाई सबर 7 धावांसाठी येतोय षटकार. शेरकी दहाड, फोडला पहाड, चेंडू सीमा पार. मिळतील त्या 6 षटकार. आजचा दिवस कुठेतरी सचिन शिंदेचा पाहायला मिळतोय, कारण मागील 2 मॅच एकतर्फी जिंकून दिलेत आणि ही मॅच देखील जिंकून देईल का याच्याकडे मात्र लक्ष राहील. एक बॉल डॉट केला, त्यानंतर पुढील बॉल वरती अगदी गगनचुंबी देखना स्ट्रोक बँडेड षटकार पाहायला मिळतोय. खातं कोल्हे कोरगळ संघाचं 6 या आकड्याने. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फरक झाले 6. राईट मोर द विकेट. दौलत शिंदे हा देखील उडवलाय. फटका फसेल का? निलेश आहे केले चुकी. चुकीला मिळणार नाही माफी. मिळतील त्या फक्त आणि फक्त 6. संधी निर्माण झाली होती. हा झेल टिपणं महत्वाचं होतं, कारण हा झेल तुम्ही टिपताय ना तर पूर्णपणे या मॅच वरती नियंत्रण ठेवलं असतं. निलेश शिंदे स्वतः कर्णधार थोडीशी चुकी केली. ही चुकी तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर घेऊन जाऊ शकते. अति घाई संकटात नाही म्हटलं जातं, परंतु ज्या वेळेस चेंडू पडला गेला ना त्यावेळेस चेंडूला पाहिलं आणि त्यावरती आक्रमण केलं. चुकी केली होती सचिन शिंदेनी, परंतु नशिबाची साथ. आज कुठेतरी लक स्टार पाहायला मिळतोय सचिन शिंदे. यावेळेस देखील तोच बॉल पंच करण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडूने उसळी घेतली. बाउन्स पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. दोन षटकार, त्यानंतर कमबॅक. धावफलक 12. यावेळेस देखील ऑन साइडला फटका खेळलाय. प्रवीण शिंदे आहेत 1च धावेवरती समाधान. खूप चांगली मॅच नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळते. 36 धावेंचं आव्हान आणि स्कोर कार्ड पाहायला मिळतोय 13. आयुष्यातील प्रत्येक वेळेस संघर्ष हा माणसाला करावाच लागतो आणि संघर्षातून तुम्ही जर मार्ग निवडला योग्य तुमच्या फायद्यासाठी नक्कीच ठरतो. थोडासा खराब फटका, परंतु घोषित क्षेत्र 1 सिंगल धाव नक्कीच मिळेल. शतक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे आणि पहिल्या स्पेलच्या अखेरीस जेएमसीसी कोरगळ संघाचं धावफलक पाहायला मिळत आहे 14. अद्याप कोणतेही विकेटचं पतन नाहीये. ही जोडी तोडावी लागेल, कारण ह्या जोडीने आज संपूर्ण दिवसभर धुमाकूळ घातलाय. ही जोडी तोडण्यामध्ये जर यशस्वी ठरला सावरी संघ तर नक्कीच कमबॅक करेल. मॅच अजून मोठी आहे, मोठी बनेल, परंतु ती तुम्हाला मैदानामध्ये बनवावी लागेल. दोन्ही संघ मैदानामध्ये झुंजतायत, लढतायत प्रतिष्ठेसाठी, अस्मितेसाठी. श्रेयस स्पोर्ट चषक 2024 पर्व क्रमांक 3 साठी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतोय प्रशांत. एक नवीन चेहरा सावरी टीमच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅक वरती.
बॅटची एज लागली होती, आवाज आमच्यापर्यंत देखील पोहोचला होता, संधी निर्माण झाली होती. यष्टीरक्षक सागर शिंदे केले चुकी. ही चुकी तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाईल येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. सोपा झेल होता. शांत आणि संयमी क्रिकेट मैदानामध्ये खेळताना संघ पाहायला मिळतोय. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस टॅप केलाय, धावबाद होण्याची संधी. संधी प्रत्येक वेळेस गमावली. पहिल्या बॉलवरती देखील झेल ड्रॉप केलाय, या बॉलवरती धावबाद होण्याची संधी. पुढील चेंडूवरती नक्कीच आक्रमण असणार आहे, यामध्ये शंका नाहीये. इस दिन इस खिलाड़ी का बल्ला चलता है, मैदान खिल उठता है. आणि आजचा दिवस सचिन शिंदेच्या नावावरती पाहायला मिळतोय. स्लोवर बॉल, स्लोवर चेंडू. यावेळेस देखील संधी संधी आणि संधी. कौतुक करावं लागेल, गोलंदाज प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. सलग 2 डॉट चेंडू केले, परंतु या चेंडूवरती देखील चेंडू डॉट झाला असता मात्र 1 धाव खर्च केले. स्ट्राईक रोटेट झाले. गेम कोणत्या क्षणाला पलटी घेतो पुढील बॉलवरती पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी, कारण हे षटक असेल निर्णायक. या षटकामध्ये जर धावांचा वेग कमी झाला तरच कुठेतरी सावरी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, परंतु कोरगळ संघामध्ये जी क्षमता आहे ती धमक आहे. यावेळेस फटका बसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने धावत येत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतो. एक सिंगल घोषित क्षेत्र. पंच संतोष भोसले सांगतायत एकच सिंगल धाव मिळेल. शर्यत अजून संपलेले नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही, मैदानामध्ये दाखवून देत आहेत फलंदाज. एक पूर्णांक 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि स्कोर कार्ड पाहायला मिळतोय 16. राईट ओव्हर द विकेट. फटका उडवलाय, उंची पकडले, लांबीही पकडले. हवाई सफर, बिग 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 हँड हँडसम येतोय धमाका, बिग हिट, षटकार. एक खराब चेंडू, एक खराब चेंडू या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करेल. धावफलक 22-22. अजूनही मॅच जिवंत पाहायला मिळते. सलामी जोडी मैदानामध्ये तंबू टोकून बसली. कोणतंही विकेटचं पतन नाहीये. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बडा. शेवटचा बॉल. खराब चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर. वाईड कॉल येतोय. एक सिंगल धाव मिळते. प्रत्येक बॉल वरती गेम चेंज होत राहतो बघा. विकेट क्षेत्ररक्षक आपण देखील पाहिलं. स्ट्राईक रोटेट झाली, त्यानंतर एक सिंगल धाव आली डिक्लेअर मध्ये, आणि त्याच नंतर अभि यांच्या बॅटमधून षटकार आला. खोलवर पाहिजे चेंडूसाठी यॉर्कर पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. एक डिक्लेअर सिंगल आणि शतक क्रमांक 2 समाप्त होत आहे. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड 24-24. समीकरण राहिले 6 चेंडू आणि 12 धावा. मॅच अजूनही पाहायला मिळते दोन्ही संघाच्या बाजूने. कोण जिंकेल, कोण करेल फायनल मध्ये प्रवेश, तर कोण हारेल, कोणाला जावं लागेल घरच्या दिशेने, एका षटकामध्ये पाहायला मिळेल. जबाबदारी कोण घेतोय. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं मॅच मध्ये 3रं षटक विनायक शिंदेने हाताळलं होतं. या मॅच 2 नंबर मॅच मध्ये निलेश शिंदेने हाताळलं होतं. मात्र ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे आणि या मॅच मध्ये कोण हाताळेल शेवटचं शतक, कोणाच्या खांद्यावरती असेल जबाबदारी. नवीन चेहरा पाहायला मिळतोय. योगेश कांबळे यांच्या पाठीवरती ठेवलाय हात. शतक क्रमांक 3 योगेश कांबळे. अनुभव आहे आज, अनुभव दाखवण्याची देखील वेळ आले, कारण विकेटचं पतन कोणतंही नाहीये, तर नक्कीच निर्माण करेल. आता समीकरण राहिले 5 आणि 12.
काय नाही तुम्हाला नाही दिलं. राईट अबोव्ह द विकेट योगेश. यावेळेस वाईड कॉल, एक सिंगल. मॅच रबारी टप पाहायला मिळते. सर्वांचं लक्ष मैदानामध्ये चुरशीने लढतायत. प्रत्येक बॉल वरती, प्रत्येक धावेवरती नियंत्रण राहिलं तरच ही मॅच कुठेतरी सावरी संघाच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळेल. उडवलाय सचिन शिंदे स्टाईल मध्ये. फटका फसतोय का? फटका पूर्णपणे गेलाय. बॉर्डर लाईन चिरून 6 धावेंसाठी येतोय षटकार. सचिन शिंदे जोपर्यंत मैदानात असतील सामना जिंकलाय असं म्हणता येणार नाहीये, कारण एकतर्फी मॅच लढवण्याची ताकद, ती कुवत, ती क्षमता आहे आणि ती क्षमता आज देखील मैदानामध्ये दाखवताना पाहायला मिळत आहेत. डीप मिड विकेट रिजन आणि डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बरोबर मधोमध हा षटकार पाहायला मिळतोय. योगेश खराब चेंडू, वाईड बॉल, एक सिंगल. प्रेशर आणि प्रेशर. क्रिकेट खेळत असताना शांत डोकं, स्वतःवरती नियंत्रण आणि संयम ठेवाल तर मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल. प्रत्येकाची एक कोणती तरी बाजू कमतरतेची असते, ती शोधावी लागेल आणि ती बाजू तुम्ही शोधण्यामध्ये जर यशस्वी ठरला तर सचिन शिंदेना जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये देखील यशस्वी ठराल. सचिन शिंदे आजचा दिवस, आजचा क्षण आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळत आहेत. उडवलाय मात्र फसलाय. निलेश पुन्हा एकदा चेंडू खाली. आले गेले. त्या दरम्यान चेंडू देखील गेला. 4 धावेंसाठी आलाय चौकार. जज करणं महत्वाचं असतं. निलेश, हा झेल बनला असता का? एकच सिंगल आहे का? चौकार नाहीये, एकच सिंगल आहे. मात्र हा झेल किती महत्वाचा होता. हा झेल नाहीये निलेश, ही मॅच होती. दोन झेल ड्रॉप केले सचिन शिंदेचे आणि हेच 2 झेल तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतील. खराब क्षेत्ररक्षण, ऍज अ कॅप्टन म्हणून जबाबदारी असते, ती जबाबदारी आपण मैदानामध्ये पार पाडावी लागते. ही कॅच जर बनली असती तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता. धावा झालेत 33. येस, बॅटची एज, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज मात्र येईल बॅक टू द डगआउट. अभि शिंदे माघारी परततील. कमबॅक केलंय, कमबॅक करतोय सावरी संघ. जर आपण पाहिले तर धाव फलक 33. दोन चेंडू मध्ये 3 धावेंची आवश्यकता आहे. मॅच पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. 2 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. 1 डॉट बॉल. कमबॅक करेल सावरी तर एखादा मोठा फटका. मॅच जिंकेल कोरघळ. बेस्ट वर्सेस बेस्ट काटेकी टक्कर मैदानामध्ये पाहायला मिळते. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारी लढत सेमीफायनल क्रमांक 1 चा हा थरार आपण पाहतोय. नवीन बॅटर सुरेश शिंदे यावेळेस टॅप केला. एकच धाव मिळते का? मिसफिल्ड केलाय. दुसरी धावेचा प्रयत्न, धावबाद होण्याची संधी. धरपकड. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय, याला म्हणतात क्रिकेटचा खेळ. काय करेल गोलंदाज? क्षेत्ररक्षण खराब होतंय. तळपायाची आग मस्तकामध्ये गेले. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. आपण कुठे चुकलोय, कुठे फसलोय हे शोधावं लागेल. फील्ड मध्ये बदल नक्कीच सजवला जाईल. बाउंड्री लाईनचे फिल्डर थोडस सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 1 बॉल आणि 1 ची मॅच. चेंडू पाठीमागे गेला तरी संघ जिंकेल कोरगळ. हाय व्होल्टेज ड्रामा, व्हॉट अ मॅच. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. 1 बॉल 1 ची मॅच.
शांत आणि संयमी क्रिकेट खेळतायत, परंतु त्यातूनच आक्रमक भूमिका देखील निभावावी लागते. क्रिकेटमध्ये बोलून होत नाही, स्वतःला सिद्ध करावं लागतं, त्यासाठी मैदानात जाऊन उतरावं लागतं आणि त्यातून मिळतो तो तुमचा क्रिकेटचा खेळ. बॅटर प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय, गोलंदाज प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. सर्वांचं लक्ष राहिलं, एक बॉल एक ची मॅच. सचिन शिंदे आउट. काय घडतंय, काय घडतंय, काय बिघडतंय? याला म्हणतात टॅलेंट, याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात क्लास. तोच दाखवलाय क्लास, परीक्षेत झालाय पास. योगेश कांबळे. बॉल होतोय काउंट. नाही, मॅच अजूनही बाकी पाहायला मिळते. एक बॉल एक ची मॅच. हृदयाचे ठोके वाढलेत. मॅच अजूनही जिवंत मैदानामध्ये पाहायला मिळते. एक बॉल एक. बॅटर पाहायला मिळत आहे सुरेश शिंदे, गोलंदाज योगेश कांबळे. बेस्ट वर्सेस बेस्ट, काटेकी टक्कर. एका धावेची आवश्यकता आहे. किती कसलो तरी पुन्हा नव्याने सुरुवात करीन, पण हार मानणार नाही. मैदानामध्ये दाखवून देतो योगेश कांबळे. संकट आहे, संकटाने घेतले गिरकी, परंतु त्या संकटातून बाहेर यायचं असेल तर डोक्याचा वापर करावा लागेल. क्रिकेटचा खेळ शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ. दोन्ही संघांनी स्वप्न पाहिलंय रबर बॉल क्रिकेट मध्ये, रबर बॉल सीझन मध्ये एक पारितोषिक तरी मिळवायचं. आणि ही स्पर्धा असेल श्रेयस स्पोर्ट्स चषक 2024 पर्व क्रमांक 3. एक बॉल एक चा रणसंग्राम मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक मिनिट थांबायचं योगेश प्लीज. चला चालू करा, युट्यूबचा थोडासा अडथळा निर्माण झाला होता. मॅच हाय व्होल्टेज आहे. बॅटर सुरेश, एक बॉल एक. कोण जिंकतोय? काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय? व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. डोळ्याचं पारणं फेडणारी ही लढत. क्रिकेटमध्ये कोणी छोटा नसतो, कोणी मोठा नसतो. वेळ काळ सर्वांना आपली जागा दाखवते. काय मॅच झाली, अप्रतिम. कौतुक करावं लागेल योगेश कांबळे. एक बॉल एक ची मॅच जिंकून दिले, जिंकलाय सावरी संघ. अभिनंदन टीम सावरी. तोंडामध्ये आलेला गोळा पूर्णपणे खेचून घेतला योगेश कांबळेनी. काय बॅटिंग केले यार, बॅटिंग पेक्षा काय केले गोलंदाजी. अप्रतिम मॅच, पैसा वसूल मॅच. श्रेयस स्पोर्ट्स चषक 2024 पर्व क्रमांक 3 चा हा धमाका मैदानामध्ये आपण पाहिलाय. या सामन्याचा हिरो नक्कीच गेम चेंजर योगेश कांबळे, मॅन ऑफ द मॅच. प्लीज आपण लगेच या योगेश. काय गोलंदाजी केले. सेमी फायनल लढत कशी असते ही मॅच मध्ये पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत सामना गेला. चला फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज.